नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज इयत्ता 7वी विषय गणित स्कॉलरशिप परीक्षा या संदर्भातील व्हिडिओ रेकॉर्डच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर आपल्यापैकी नवीन असाल कोणी तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला. आजचा घटक आहे 4 महत्वमापन, उपघटक 21 परिमाणे. आता महत्वमापन हा घटक तुम्हाला परीक्षेला 8 प्रश्नाला विचारला जाणार. 8 प्रश्न म्हणजे किती मार्क झाले? 16 मार्क झाले. किती मार्क झाले? 16 मार्क झाले. आणि याच्यामध्ये किती घटक आहे? 4. म्हणजे परिमाणे हा उपघटक जो आहे 21, याच्यावरती 2 प्रश्न असतील. 2 प्रश्न म्हणजे मार्क किती झाले? 4. एका प्रश्नाला किती मार्क असतात? 2 मार्क असतात. आता हे 2 प्रश्न आहेत म्हणजे परिमाणे या घटकावरती. परिमाणे या घटकामध्ये कोणते कोणते येतात? लांबी येणार, वजन येणार, धारकता येणार, वेळ पण त्याच्यामध्ये घेतली जाणार. ह्या सगळ्या घटकांवर आधारित प्रश्न किती असणार आहेत? 2 असणार आहेत. म्हणजे अभ्यास भरपूर आहे, प्रश्न 2च येणार आहे. कोणते येणार आहेत हे आपल्याला काही लगेच माहित नसतं. कळलं? त्याच्यामुळं अभ्यास करणं काम कोणाचं आहे? आपलंय. बघा, परिमाणे म्हणजे नेमकं काय? निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू, त्यांची लांबी, वस्तुमान आणि द्रवांचे आकारमान मोजण्यासाठी अनेक प्रकारची मोजमापे वापरली जातात आणि त्यांनाच परिमाणे असं म्हटलं जातं. आता ही कन्सेप्ट आलेली आहे. म्हणजे लांबीला मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये मोजलं जातं. जवळचं मोजायचं असेल तर सेंटीमीटर, मिलीमीटरचा वापर केला जातो. लांबचं अंतर मोजायचं असेल तर किलोमीटरचा वापर केला जातो. आता ही सिस्टीम इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय संघटना ज्या असतात त्या सगळ्यांनी ठरवलेली आहेत. MKS मीटर किलोग्रॅम सेकंद, CGS सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, हे काय येतं? आंतरराष्ट्रीय संघटनेने ठरवून दिलेली एकक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग दशमान परिमाणे. आता या दशमान परिमाणेमध्ये लांबी, वस्तुमान आणि द्रवांचे आकारमान. आता द्रव्य कशामध्ये मोजलं जातं? आकारमानात मोजलं जातं, लिटर मध्ये मोजलं जातं. द्रव्याचं आकारमान ठरवता येतो आपल्याला, वस्तूचं वजन ठरवता येतं, वस्तुमान ठरवता येतं, आणि अंतर लांबी असेल तर मीटर किलोमीटर. आता बघा, हे आकारमान मोजण्यासाठी दशमान पद्धतीचा वापर केला जातो. दशमान पद्धती म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही 4थीला 5वीला कुठेतरी शिकला असेल बघा, 10च्या पटीत असणार. तसं इथं लिहून दिलंय तुम्हाला. हे बघा, हे एककांचं रूपांतर कसं केलं जातं. मग लांबी हे मापन आणि लांबी मोजण्यासाठी बघा, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर ही एककं वापरतात. याच्यात मिलीमीटर आणि सेंटीमीटर ही जी 2 एककं आहेत ती एककं जवळचं अंतर मोजण्यासाठी. अगदी पट्टीनं वहीवरती रेषा मारायची असेल तर आपण मिलीमीटर, सेंटीमीटर यांचा वापर करतो. आणि मीटर, किलोमीटर हे लांबचं अंतर मोजण्यासाठी काय केलं जातं? याचा वापर केला जातो. आता याच्यातली उपगुणके आहे. उपगुणके म्हणजे काय? लहान एकक. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. काय डोक्यात ठेवायचंय? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. दुसरं, 1 मिलीमीटर म्हणजे 1/10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे किती? 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर. बघा, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर. मग 1 सेंटीमीटर म्हणजे 1/10 डेसिमीटर. मग 1 सेंटीमीटर म्हणजे 0.1 डेसिमीटर. हे लहान एककं झाली. 0.1 0.1 म्हणजे 1/10 म्हणजे दशमान झालं. 10 डेसिमीटर, 10 डेसिमीटर म्हणजे 1 मीटर. मग 1 डेसिमीटर म्हणजेच 1/10 मीटर. याचाच अर्थ 1 डेसिमीटर म्हणजे 0.1 मीटर. त्याचप्रमाणे आता गुणके दिलेत. ही झाली यांची उपगुणके. उपगुणके म्हणजे लहान एकक आणि गुणके म्हणजे काय आहे? मोठी एकक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 10 मीटर म्हणजे 1 डेकामीटर. तेच 10 डेकामीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर. 10 हेक्टोमीटर म्हणजे 1 किलोमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर याला 10चा दुसरा घात असं पण लिहिलं जातं. मग 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. याचाच अर्थ 10चा तिसरा घात मीटर. मग 1 मीटर 1/10 डेकामीटर.
1 मीटर 0.1 डेकामीटर, 1 डेकामीटर 110 हेक्टोमीटर, 1 डेकामीटर म्हणजे 0.1 हेक्टोमीटर, 1 हेक्टोमीटर 110 किलोमीटर आणि 1 हेक्टोमीटर म्हणजे 0.1 किलोमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर, याचाच अर्थ 0.01 मीटर. म्हणजे 1 सेंटीमीटरचा अर्थ काय होऊ शकतो? 0.01 मीटर. त्याचप्रमाणे 1 मीटर बरोबर 1/1000 किलोमीटर. 1/1000 किलोमीटर याचाच अर्थ 0.001 किलोमीटर. 0.001 किलोमीटर. कोणाची किंमत झाली? 1 मीटरची. म्हणजे थोडक्यात लहान एककाचं मोठ्या एककात रूपांतर करायचं असताना काय करावं लागतं? भागावं लागतं. आणि मोठ्या एककाचं लहान एककात रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागतं? गुणावं लागतं. म्हणजे पट्टीतल्या संख्या ज्याला बोललं जातं. 10, 10च्या पट्टीत येणाऱ्या संख्या कोणत्या येतं मग? 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 अशा या 10च्या पट्टीतल्या काय असतात? संख्या आपल्याला पाहायला मिळतात. बघा पुढचा टॉपिक आहे धारकता. आता धारकता म्हणजे काय? धारकता मोजण्यासाठी लिटर हे एकक वापरलं जातं. म्हणजे तुमच्याकडे पिण्याची बॉटल असेल तिच्यामध्ये किती पाणी बसतं ही त्याची धारकता झाली. आणि आपल्याला माहिती द्रवरूप पदार्थ जे आहेत ते द्रवरूप पदार्थ याला आकारमान नसतो. परंतु एखाद्या बादलीत टाकलं त्याला आकार पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग तसं यांचं म्हणणं आहे धारकता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? लिटर हे एकक वापरलं जातं. मग कोणते पदार्थ आहेत असे? दूध, पाणी, तेल इत्यादी सारखे द्रवरूप पदार्थ जे आहे हे द्रवरूप पदार्थ मापनासाठी लिटर या परिमाणाचा वापर करतात. लिटर हे परिमाण वापरतात. परिमाण म्हणजे एकक. 10 मिलीलिटर 1 सेंटीलिटर, 10 सेंटीलिटर 1 डेसिलिटर, 10 डेसिलिटर 1 लिटर, 10 लिटर 1 डेकालिटर, 10 डेकालिटर 1 हेक्टोलिटर, 10 हेक्टोलिटर 1 किलोलिटर. किलोलिटर सांगितलं, किलोग्रॅम सांगितलं नाही. हे द्रवरूप पदार्थ ग्रॅम मध्ये मोजत नाही. हे कशामध्ये मोजतात? लिटर मध्ये मोजतात. 1 लिटर 1000 मिलीलिटर, 1 घ मीटर म्हणजे घन मीटर म्हणजे 1000 लिटर म्हणजे पाणी टाकी किंवा मोठं धरण असेल त्या धरणामध्ये किती पाणी बसतं याच्यासाठी घन मीटर, टीएमसी हे एकक वापरले जातात. आता 1000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1 लिटर आणि 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर. हे त्याची काय झाली? धारकता याची एकक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बकेट असेल, बॉटल असेल, विहिरीमध्ये पाण्याची टाकी जी आहे किती भरलेली आहे, किती लिटर पाण्याची टाकी आहे, किती संपलेली आहे, किती शिल्लक आहे, अशा प्रश्नांसाठी तुम्हाला ही एकक जी आहेत ही एकक येणं गरजेचे आहेत. वस्तुमान, वजन, माप. याच्या अगोदर आपण धारकता बघितली होती. आता काय करायचं? आपल्याला वजन कशामध्ये मोजलं जातं, कोणत्या एककामध्ये मोजलं जातं ते पाहायचंय. वस्तुमान मोजण्यासाठी मिलीग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. छोट्या छोट्यासाठी. लय मोठं असेल तर मग मेट्रिक, टन, क्विंटल या एककांचा वापर केला जातो. बघा एकके मग 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. आता ह्या ग्रॅमला असं पण लिहिलं जातं 10चा कितवा घात, 10च्या पाठीमागे 3 शून्य आहेत म्हणजे याला 10चा तिसरा घात पण म्हटलं जातं. नंतर 100 किलोग्रॅम म्हणजे किती? 1 क्विंटल. आपण दुकानदाराकडे जाऊन सांगत नाही आम्हाला 1 क्विंटल साखर द्या, 2 क्विंटल साखर द्या. आपल्याला 4 लोकांच्या कामापुरती जेवढी लागेल तेवढीच मागतो. पण साखरेचा कारखाना जिथं आहे तिथं काय क्विंटल मध्ये, टनामध्ये काय केलं जातं? साखर तयार केली जाते. मग 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल, 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 किलोग्रॅम, 1 मेट्रिक टन म्हणजेच 10 क्विंटल, 10 मिलीग्रॅम म्हणजे 1 सेंटीग्रॅम, 1 हेक्टोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, 10 सेंटीग्रॅम म्हणजे 1 डेसिग्रॅम आणि 10 डेसिग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम. आता याचं एकमेकांत रूपांतर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पक्षांतर नावाचा एक काय असतो? याच्यात पॉईंट असतो. म्हणजे उजव्या बाजूकडचे अंक डाव्या बाजूकडे घेणं, डाव्या बाजूकडचे अंक उजव्या बाजूकडे घेणं.
याच्यानंतर 100 क्विंटल म्हणजे 1 मेट्रिक टन. बघा 100 क्विंटल म्हणजे किती? 1 मेट्रिक टन. 100 क्विंटल म्हणजे 10,000 किलोग्रॅम. किती आहे? 10,000 किलोग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे 1 डेकाग्रॅम. 10 डेकाग्रॅम म्हणजे 1 हेक्टोग्रॅम. आता ही एकक झाले. पार हेक्टो, डेका, मिली हे एकक कुठे वापरले जातात? कशी वापरले जातात ते आपण याच्यानंतर काय करणार आहोत? पाहणार आहोत. बघा परिमाणे याच्यातला कालमापन हा घटक आहे. 12 तासी कालमापन पद्धत आणि 24 तासी कालमापन पद्धत या दोन पद्धतीने काय केलं जातं? कालमापन केलं जातं. कालमापन म्हणजे नेमकं काय आहे? वेळ. 12 तासी कालमापन पद्धत हे दुपारचे 12 वाजले म्हणजेच मध्यान्ह झाली असं गृहीत धरलं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळी काही घड्याळ नव्हतं, पण सूर्य डोक्यावरती आला की काय गृहीत धरायचे? 12 वाजले. दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतच्या काळात मध्यनोत्तर काळ म्हणतात. बघा म्हणजे पीएम आणि एएम. दुपारी 12 वाजले म्हणजे काय तयार झालं? पीएम. मग पीएम पासून रात्री 12 पर्यंत काय असणार? पीएम. म्हणजे दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतचा कालावधीस मध्यानोत्तर काळ असं बोललं जातं. तिसरा पॉइंट आहे रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंतच्या काळास मध्यान्हपूर्व काळ म्हटलं जातं. मध्यान्हपूर्व म्हणजे रात्रीच्या 12 नंतर काय होतं? अर्ली मॉर्निंग चालू होतं. मॉर्निंग म्हणतात त्याला, एएम आणि पीएम. मग रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंतच्या काळास मध्यान्हपूर्व काळ म्हटलं जातं. चौथा पॉइंट आहे सकाळी 6 वाजून 30 मिनिटे ही वेळ 6:30 म्हणजे 6 वाजून 30 मिनिटे त्याला 6:30 मध्यान्हपूर्व अशी लिहिली जाते. मध्यान्हपूर्व म्हणायचंय. ही वेळ कधीची आहे? सकाळची आहे. मग 5:30 वाजले म्हणजे काय झालं? 5:30 मध्यान्हपूर्व झाले. पाचवा पॉइंट आहे संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटे ही वेळ 7 वाजून 15 मिनिटे त्याला मध्यान्होत्तर कालावधी बोललं जातं. म्हणजे हा मध्यान्होत्तर काळ जो आहे तो 7:15 म्हणजे कधी? दुपारी 12 ते रात्री 12 हा काळ म्हणजे मध्यान्होत्तर काळ आहे. आणि म्हणून 7 वाजून 15 मिनिटे या काळाला मध्यान्होत्तर काळ असं म्हटलं जातं आणि ती अशी लिहिली जाते. याच्यानंतर 24 तासी कालमापन या पद्धतीमध्ये बघा, या पद्धतीत दुपारी 12 नंतर जी वेळ असेल त्यात 12 मिळवून सांगितली जाते. बघा काय सांगितलं? समजा दुपारी 1 वाजले त्याच्यात किती मिळवायचे? 12 मिळवायचे म्हणजे किती वाजलेले असतील? 13. दुपारचे 2 वाजले असता 12 अधिक 2 बरोबर किती झाले? दुपारचे 14 वाजले. दुपारचे किती वाजले गृहीत धरायचे? 14 वाजले हे गृहीत धरलं जातं. रात्री 8:30 वाजले असता 12 अधिक 8:30 म्हणजे किती झाले? 20 वाजून 30 मिनिटे. मग आता 20 वाजून 30 मिनिटे हा जो कालावधी आहे तो कोणता कालावधी झाला? मध्यान्होत्तर झाला. रात्री 8 8:30 म्हणले म्हणजे कुठला कालावधी झाला? हा 20 वाजून 30 मिनिटे म्हणजे मध्यान्होत्तर कालावधी झाला. आता प्रामुख्यानं 24 तासी घड्याळ जे आहे हे कुठं वापरलं जातं? रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये असतं. कुठं असतं? रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 24 तासी कालमापन पद्धत वापरली जाते. हे डोक्यात ठेवायचं. आता वेळेच्या संदर्भात पाहूया आपण. 1 तास म्हणजे 60 मिनिट. काय? 1 तास म्हणजे 60 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1 तास 3600 सेकंद. 24 तास 1 दिवस. 6 मिनिटे 0.1 तास. 15 मिनिटे 0.25 तास. आता याचं रूपांतर कसं केलं जातं? भागावं लागतं. 45 मिनिटे 0.75 तास यालाच 3/4 तास पण म्हणतात. 3 ला 4 न काय करायचं? बघायचं. तासात रूपांतर करतोय आपण. नंतर 6 सेकंद 0.1 मिनिट. 36 सेकंद 0.01 तास. 7 दिवस 1 आठवडा. आणि 1 आठवडा म्हणजे किती? 180 मिनिट दिलेले आहेत. 180 मिनिट दिलेले आहे. आता हेच महिन्याचं रूपांतर मग आपल्याला माहिती आहे 1 महिना म्हणजे 30 दिवस. 31 दिवस 28 दिवस याला बोललं जातं. यांचं सेकंदामध्ये मिनिटामध्ये काय करता येतं? आपल्याला रूपांतर करता येतं. आणि आपल्याला हे माहिती आहे 1 वर्ष. बघा 1 वर्ष म्हणजे किती दिवस? 365 दिवस.
त्याच्यात लीप वर्ष त्याचा कार्यक्रम नंतर असतो. वर्षाला पूर्ण भाग गेला 4 तर लीप वर्ष म्हणतात. आणि लीप वर्ष असेल तर किती दिवसाचा महिना असतो? 29 दिवसाचा. म्हणजे हे काय बदल आहे. तास व मिनिटांची बेरीज व वजाबाकी कशी केली जाते? बघा, तास इकडं मिनिट, तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिटे, प्लस तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिटे, यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. मग आता बेरीज केल्यानंतर बघा, 6 ने 7, 5 आणि 4 9, 5 आणि 3 8, 8 तास 97 मिनिटे. 8 तास 97 मिनिटे. हे 97 मिनिटे जे आहेत ना, याचं रूपांतर करता येईल आपल्याला. बघा, इकडे दाखवतो. 97 मिनिटाची फोड कशी करता येईल? 60 मिनिट प्लस 37 मिनिटे, यालाच. आणि आता 60 मिनिट म्हणजे किती? 1 तास. 1 तास 37 मिनिटे. आपल्या इकडे 8 97 झाले होते. मग तासात तास मिळवूया. 8 अधिक 1 9 म्हणजे हे, आणि इकडचे 37 हे तास झाले. हे काय झाले? मिनिट. म्हणजे उत्तर जे आहे ते उत्तर किती भेटलं आपल्याला फायनली? यालाच काय म्हटलं जातं? 9 तास 37 मिनिट हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. कळलं? आता दुसरा प्रश्न आहे. 8 तास 15 मिनिटे वजा 3 तास 50 मिनिटे. तास मिनिट किती तास आहे? 8. इकडे मिनिटे किती आहेत? 15 वजा 3 50. आता इथं 15 मिनिटे आणि 50 मिनिटे, तर 50 मिनिटे 15 पेक्षा मोठे आहेत. एकूण हातचा घ्यावा लागेल आपल्याला. या 8 मधून काय करायचा? एक हातचा घ्यायचा. एक हातचा घेतला तर इथं किती राहिले? 7. आता 1 तास हातचा घेतला म्हणजे तो आपल्याला काय करावं लागेल? 1 तास म्हणजे किती मिनिटे घ्यावे लागतील? 60 मिनिटे घ्यावी लागतील. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. म्हणजे याच्या ऐवजी आपण किती घेणार? हे 60 आणि हे 15 75 मिनिट होणार. आणि 75 मिनिटामधून आपल्याला 50 मिनिटे काय करावी लागतील? वजा करावी लागतील. आणि म्हणजे तुमचं उत्तर असेल. बघा, 75 मधून 50 गेले, किती राहिले? 25. आणि 7 मधून 3 गेले, किती उत्तर आलं? 4. हे नवीन इथं तुम्हाला दिलं यासाठी. 1 तास म्हणजे 60 मिनिट. इकडचा काय केला? एक हातचा इकडे घेतला. 1 तास, त्या तासाचं काय करायचं आपल्याला? मिनिटात रूपांतर करायचं. 1 तास म्हणजे 60 मिनिट. म्हणजे इथं तुम्हाला काय करता येईल? 60 अधिक 15 75 मिनिट. हे 75 मिनिट आणि हे 50 यांची वजाबाकी केली म्हणजे फायनली उत्तर आपल्याला भेटलं 4 तास 25 मिनिट. कळलं? म्हणजे हातचा घेताना 1 घेतला तो त्याला काय करायचंय? मिनिटामध्ये कन्वर्जन करायचंय. 1 तास घेतला तर त्याचं काय म्हणायचं? मिनिटामध्ये कन्वर्जन केलं म्हणजे किती मिनिटं होतील? 60 मिनिटं. आणि त्याच्यात हे काय करायचे? मिळवायचे आणि नंतर वजाबाकी करायची. आता डिजिटल घड्याळ, सध्या डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये आपल्याला माहिती आहे डिजिटल घड्याळ मिळतं. त्या डिजिटल घड्याळामध्ये 0:00 अशी जी वेळ दर्शवली जाते त्या वेळेचा अर्थ असा होतो रात्रीचे 12 वाजले. रात्रीचे 12 वाजले असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. याच्यानंतर डझन, ग्रोस आणि दस्ता वस्तूच्या संदर्भात असणारी ही एकक आहे. कशाच्या संदर्भात? वस्तूच्या संदर्भात. मग 1 डझन 12 वस्तू. आपल्याला माहिती आहे 1 डझन केळी म्हणजे 12 केळी त्याच्यामध्ये येतात. तसं 1 डझन म्हणजे 12 वस्तू. 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. 1 ग्रोस म्हणजे 144 वस्तू किंवा कागद. 24 कागद 1 दस्ता. 20 दस्ते 1 रीम तयार होते. आणि 1 रीम म्हणजे 480 कागद तयार होतात. हे झालं कागदाच्या संदर्भात, रीमच्या संदर्भात. त्यालाच आपण काय म्हणतो? वस्तूच्याही संदर्भात हे सांगितलं जातं. हे तुमचं उत्तर काय झालं? कन्वर्जन, रूपांतर कसं करायचं एकमेकांच्या वस्तूमध्ये रूपांतर कसं करायचं हे या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे. बघा, इथं
किलोग्रॅम, ग्रॅम, डेसी, सेंटी, लिटर, मीटर कसं डोक्यात ठेवायचं त्यासाठी एक ट्रिक दिली बघा. म स ड गेली माय ड वा क. एकच वाक्य डोक्यात ठेवायचं. मसड गेली माय ड वा क. याचा अर्थ काय? म म्हणजे मिली, स म्हणजे सेंटी, ड म्हणजे डेसी, गेली गे म्हणजे ग्रॅम, ली म्हणजे लिटर, माय म्हणजे मीटर, ड म्हणजे डेका, वा म्हणजे हेक्टो, क म्हणजे किलो. म्हणजे याच्यात काय झालंय, डावीकडून उजवीकडे गेलात तर त्यांना भागाकार करायचा दिलेल्या संख्येला. म्हणजे मिलीचं ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचंय, मिलीपासून ग्रॅम पर्यंत जायचं पण भागायचं. मग भागताना काय करायचंय, खालून शून्य लावायचे. शून्याच्या पट्टीत 10च्या पट्टीत त्या संख्या घ्यायच्यात आपल्याला. मग 1 मिली म्हणजे किती ग्रॅम असं जर विचारलं तर 1, 2, 3 म्हणजे 0.01 ग्रॅम. आता उजवीकडून डावीकडे गेलं तर गुणाकार करायचा आहे. म्हणजेच या बघा, ग्रॅम, लिटर आणि मीटर मधली दिलेले आहे ते डोक्यात ठेवायचे. आपली उजवी बाजू, आपली डावी बाजू. याच्यात मध्यभागी डावीकडून उजवीकडे जाताना मोठे एकक होतात, तर उजवीकडून डावीकडे जाताना एकक लहान होतात. म्हणून डोक्यात ठेवायचं ही उजवी बाजू, तर इकडची कोणती झाली, डावी बाजू. मग आता उदाहरणार्थ बघा, मग तुम्हाला जर असा प्रश्न केला 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. बघा इथं प्रश्न दिलाय 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. काय म्हटलंय त्यांनी, 1 किलोग्रॅम म्हणजे 1. आता 1 कुठे ठेवा, याच्यात ठेवून द्या. कुठे ठेवायचा आहे, 1. आता कुठपर्यंत मोजायचंय, ग्रॅम कुठे तिथपर्यंत. मग 1, 2, 3 शून्य. किती शून्य मागे लावायचे, 3. बघा 1, 2, 3 झालं 1 किलोग्रॅमचं उत्तर. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1 किलोग्रॅम 1, 2, 3 ग्रॅम पर्यंत आला. किती शून्य मागे लावले, 3. कळलं. आता दुसरा प्रश्न आता इथं दिलाय बघा, 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम. आता 8 गुणिले 3, 8 त्रिक 24 ग्रॅम, आणि 24 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. 24 ग्रॅम म्हटलंय, कुठं येणार, इथं. आणि ग्रॅम पासून कुठं जायचंय, किलो पर्यंत जायचंय. कुठं जायचंय, किलो पर्यंत. मग आता 24 ग्रॅमच्या ह्याच्यात 24 किती शून्य, 1, 2, 3. ह्या 24 ला किती शून्यानं भागायचं, एकावर 3 असणाऱ्या शून्याने भागायचं. बरोबर. आता इथं काय दिलाय, डावीकडून उजवीकडे जाताना काय करायचंय, भागायचंय. मग भागायचं कोणी, 10 10च्या पट्टीच्या संख्येनं, म्हणजे 1000 न. 24 ला 1000 न भागलं तर उत्तर किती आलं, 24. आणि किती घरे, 1, 2, 3 शून्य, 1, 2, 3 दशांश चिन्ह, म्हणजे हे उत्तर भेटलं किलोग्रॅम. 0.024 किलोग्रॅम. कळलं. म्हणजे ग्रॅम दिलं तर किलोग्रॅम मध्ये करता येईल, ग्रॅम दिलं तर हेक्टो मध्ये करता येईल. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न समजा असा दिला बघा, तिसरा 2. आता इथं सगळे काय येतं, मिली आहे, तिथं लिटर आहे, इकडे किलो लिटर आहे. मग आपण असं करू, आता 2 kg बरोबर किती ग्रॅम. मग आता बघा 2 किलोग्रॅम दिलाय, म्हणजे ह्याच्यात ठेवून द्या, 2च्या घरात 2. आता उजवीकडून डावीकडे जातोय म्हणजे काय करायचंय, गुणायचंय. मग किती घर, कुठून कुठपर्यंत जायचंय, किलो पासून ग्रॅम पर्यंत. 1, 2, 3 म्हणजे याच्या मागे किती शून्य घ्यायचे, 1, 2, 3. 1, 2, 3. मग आता उत्तर किती आलं, 2 ने ह्याला गुणलं झालं 2 kg म्हणजे किती, 2000 ग्रॅम. कळलं. या लिहून. प्रश्न क्रमांक 4. 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 40 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील, असा प्रश्न काय दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, मिलीमीटर मध्ये रूपांतर करून घेऊया अगोदर. मग मिलीमीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल, 1 मीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असं पण चालत, आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असं पण चालत. आता 1 मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10
मिलीमीटर. आता मग 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. 1000 मिलीमीटर. तसं इथं आपल्याला 8 मीटर आणि किती दिले ते इथं 24 सेंटीमीटर, म्हणजे 800 अधिक 24, 824 सेंटीमीटर झाले. आणि 824 मीटर म्हणजे आपल्याला काय करायचंय आता, मिलीमीटर मध्ये रूपांतर करायचंय. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मीटर, इथं दिलेलं आहे 10 मिलीमीटर. मग आपल्याला काय करावं लागणार आहे आता बघा, 824 गुणुले 10 मिलीमीटर म्हणजेच 8240 मिलीमीटर. आता आपल्याला किती दिलेले आहेत, 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे तयार करायचे. मग एकूण तुकडे बरोबर 8240 भागिले किती, 80. भागता येईल, भागायचं. यानं याला भागलं, 0 भेटलं. उत्तर किती आलं, 824 भागिले 8. 8 एक 8, बाकी तिथं जाणार इथं शून्याचा, आणि 8 त्रिक 24 म्हणजे 103 एकूण तुकडे होते. किती तुकडे होतील, 103. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, 2.3 हेक्टरचे चौरस मीटर बरोबर किती. काय, 2.3 हेक्टरचे चौरस मीटर बरोबर किती. आता इथं 1 हेक्टर म्हणजे 1000 चौरस मीटर. मग काय म्हटलं त्यांनी, 2.3 हेक्टर म्हणजे 2.3 गुणुले 1000 चौरस मीटर. यांचा गुणाकार करा, 23 एक 23 आणि माग 3 शून्य, दशांश चिन्ह द्या, म्हणजे 2300 हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हे फायनल उत्तर. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 6वा, 30 लिटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील. प्रश्न काय आहे, किती बाटल्या भरता येतील. पण आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. किती लिटर म्हटले, 30 लिटर म्हणजे 30 गुणुले 1000, याचा अर्थ 30,000 मिलीलीटर. आता याच्यात काय करायचंय आपल्याला, किती बाटल्या भरता येतील असं त्यांचं म्हणणं. मग काय करता येईल बघा, बाटल्या बरोबर 30,000 भागिले किती, 125. एका बाटलीची क्षमता किती आहे, 125 आहे. आणि म्हणून या 125 न काय करायचंय, या 30,000 ला भागायचं. ते तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. याला जर भागलं तर उत्तर किती यायला पाहिजे, 25 चा पाडा येतं किंवा 125 न डायरेक्ट भागलं तर किती उत्तर मिळतं, 240 बाटल्या भरतील. हे याचं उत्तर आहे. 240 बाटल्या ज्या आहेत ते भरून जातील. आता 7वा प्रश्न आहे, 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती आहे. आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1000 ग्रॅम. आणि मग 3 किलोग्रॅम म्हणजे किती, 3000 ग्रॅम. आणि किती दिलंय त्यांनी दुसरं, 15 ग्रॅम. यांचं काय काढायचं आपल्याला, गुणोत्तर काढायचंय. गुणोत्तर बरोबर काय, 3000 ग्रॅम छेद 15 ग्रॅम. 15 न डायरेक्ट 30 ला भाग जातो, 15 दुने 30 आणि हे वर 2 शून्य, छेद किती, 1. याचा अर्थ 201. हे याचं काय होऊ शकतं, गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर होऊ शकतं. हेच कसं लिहिलं जातं, हे असंही लिहिलं जातं. 8वा प्रश्न आहे, तुंबा येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून संध्याकाळी 1 रॉकेट सोडले. तुंबा मधून सोडू नाहीतर राजस्थान मधून सोडू, आपण त्याशी काय घेणं देणं नाही. आपलं टार्गेट काय आहे, उत्तर. बघा, ते एका सेकंदात 12 किलोमीटर वेगानं जाते. किती सेकंदामध्ये सांगितलं त्यांनी, एका सेकंदात 12 किलोमीटर एवढ्या वेगानं काय होते, ते जाते.
तर ते रॉकेट संध्याकाळी 4:32 ते 4:45 वाजेपर्यंत किती अंतर गेलं असेल हे आपल्याला काय करायचंय, अंतर काढायचंय. 4:45. आधी वेळ बघूया किती. बघा 4:32. आता पुढे त्यांनी काय सांगितले, 4:45. मग 4:45, 4:32 ते 4:45. 4:45 म्हणजे किती होतील रे, 4:45 होती. बरोबर. आता काय करायचंय आपल्याला, टोटल कालावधी काढूया. म्हणजे 4:45 वजा 4:32. 5 मधून 2 गेले, किती राहिले 3. 4 मधून 3 गेला 1, 13. किती मिनिट कालावधी आहे भेटलेला त्याला जाण्यासाठी, 13 मिनिट. आता 13 मिनिटांमध्ये ते किती अंतर गेले ते काढायचंय. बरोबर. आणि इथं त्यांनी काय म्हटलं, एका सेकंदात 12 किलोमीटर गेले. बघा एका सेकंदात किती किलोमीटर गेलं, ते 12 किलोमीटर गेलं. आता आपल्याला काढायचंय एका मिनिटात. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद. मग आता 13 मिनिट म्हणजे किती, मग 13 मिनिट म्हणजे 60 गुणिले 13. बरोबर. आता गुणाकार करायचा, गुणाकार करता येतो तुम्हाला, भागता येतं. 13 किती झाले, 78. आणि ते हा 13:00 म्हणजे 780 सेकंद. किती सेकंद झाले, 780 सेकंद. हा काय झाला तुम्हाला, वेळ भेटला. काय भेटला, वेळ. 780 सेकंद. आता 780 सेकंदामध्ये किती अंतर जाणार आहे ते करायचं. एका सेकंदात किती गेलाय, तो 12 किलोमीटर गेलेला आहे. मग आता बघा इथं वेग किती त्याचा, 12 किलोमीटर आहे. बरोबर. आता वेळ किती त्याचा, 780 सेकंद. आता आपल्याला काय करायचंय, अंतर काढायला सांगितलंय. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती आहे, 780. वेळ किती आहे, वेग किती आहे, 12 किलोमीटर दिलाय त्यांनी. बरोबर. 12 किलोमीटर वेगाने जाते. म्हणजे वेग इथे लिहावा लागेल आपल्याला 12, वेळ लिहावा लागेल 780. आता ह्यांचा गुणाकार करायचा. काय करायचंय, गुणाकार करायचा. मग 12 0 0, 12 8 किती, 96. 96 6, 4 9, 12 7 किती, 84. यांची बेरीज करा, 9 4 13, चला 1 13. म्हणजे उत्तर किती भेटलं, अंतर जे आहे हे अंतर भेटलं 9,360 किलोमीटर. मग 9,360 किलोमीटर हे काय झालं, त्याचं उत्तर. कळलं. आता याच्यानंतर 9वा प्रश्न आहे बघा. एका पेटीत 1 ग्रोस पुस्तके आहेत, त्यांचे वजन 36 किलोग्रॅम आहे. भरते तर अशा 12 पुस्तकांचे एकूण वजन किती. काय, 12 पुस्तकांचे एकूण वजन आपल्याला काय करायचंय, काढायचंय. मग 1 ग्रोस म्हणजे 144 पुस्तकं. 1 ग्रोस म्हणजे किती पुस्तकं असतात, 144 पुस्तके असतात. मला यांनी काय म्हटलंय, 1 ग्रोस पुस्तकाचं वजन 36 किलोग्रॅम आहे. याचाच अर्थ 144 पुस्तकांचं वजन किती रे, 36 के. बरोबर. आता पुढे त्यांचं म्हणणं काय आहे, तर अशा 12 पुस्तकांचे एकूण वजन किती. 144 पुस्तकांचं काय केलेलं आहे, वजन 36 किलोग्रॅम दिलेलं आहे. तर ह्याच्यावरून एकाचं काढता येईल ना आपल्याला. तर 1 बरोबर किती, मग मी काय करतो, एका पुस्तकाचं वजन, 1 पुस्तक बरोबर 36 भागिले किती, 144. आता 144 ने 36 ला भागा. 144 चा पाडा इथं असेल तर बेटर नसेल त्याच्यापेक्षा लहान शोधा आणि त्यांनी काय करा, भागत सुटा. जाईल का भाग, 12 न जाईल. 12 त्रिक 36 आणि इकडे किती आले, 12.
याचाच अर्थ 3/12, याचाच अर्थ 1/4, 3 चौक 12, याचाच अर्थ किती 0.25. याचाच अर्थ काय झाला 1/4 म्हणजे किती भेटणार आहे तुम्हाला 0.25 kg. म्हणजे 144 पुस्तकाचं वजन 36 kg. एका पुस्तकाचं वजन किती भेटलं? एक पुस्तक बरोबर 0.25 kg. असे किती पुस्तकं दिले त्यांनी? बोला किती पुस्तकं दिलेले? 12 दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचंय? 12 पुस्तक बरोबर 0.25 गुणिले बघा 12 पुस्तक बरोबर 0.25 गुणिले किती 12 आणि यांचा गुणाकार करायचा. तो गुणाकार किती आला? किती गुणाकार आला? 25 दुने 50 किंवा डायरेक्ट 12 न याला गुणा. 12 पंच किती झालं 60. 6 12 दुने 24 आणि 6 30 आणि हे दशांश चिन्ह म्हणजे काय म्हणणार आहे 300 बरोबर. आता दशांश चिन्ह दिल्यानंतर गुणाकार काय होईल तुमचा? गुणावं लागेल ना. म्हणजे याच्या मागे आणखी किती शून्य यायला पाहिजे. आता हे रूपांतर कशात झालेलं आहे किलोग्रॅम मध्ये. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला किती ग्रॅम मिळणार आहे ते दशांश चिन्ह द्यावं लागेल ना. इथं येईल ना 3 kg होईल ना. मग 3 kg त्या पुस्तकांचं वजन बरोबर. 3 kg म्हणजे किती ग्रॅम झाले? 3 kg म्हणजे किती ग्रॅम? 3000 ग्रॅम. हे याचं काय झालं तुमचं उत्तर. हे त्याचं काय आहे उत्तर. म्हणजे हे झालं 9व्या प्रश्नाचं उत्तर. आता 10वा प्रश्न आहे बघा. काय? माझ्याजवळ 1 रुपये 2 रुपये आणि 5 रुपयाची समान नाणी. हे महत्वाचं आहे. समान आहेत वेगवेगळे नाहीत. त्यांनी असं नाही म्हटलं 1 रुपयाची 2 नाणी 2 रुपयाची 5 नाणी 5 रुपयाची 10 नाणी असं म्हटलेलं नाहीये. काय म्हटलंय त्यांनी समान नाणी आहेत असून एकूण रक्कम 200 रुपये आहे. तर माझ्याजवळ एकूण नाणी किती? माझ्याजवळ असणारी एकूण नाणी किती आहे ते काढायचंय. याचा अर्थ आपल्याला 1 रुपयाची नाणी कितीत काढावं लागेल 2 रुपयाची नाणी कितीत काढावी लागेल 5 रुपयाची नाणी कितीत ते काढावी लागेल. म्हणजे सगळ्यांची काय करावी लागेल गोळाबेरीज. मग आता नाणी बरोबर x मानू. मग ती नाणी कोणती झाली बघा 1x 2x आणि 5x नाणी झाली. याला मी असं म्हणतो समजा. आता एकूण रक्कम किती दिली त्यांनी 200. याचा अर्थ 1x 2x 5x बरोबर 200. तिघांची बेरीज करा. तुम्ही डायरेक्ट तिघांची बेरीज करून 200ला भागलं तरी तुम्हाला एक नाण्याची किंमत मिळेल. त्याच्यावरून तुम्हाला बाकीच्या किमती काढता येतात. पण आपण उदाहरण समीकरणाच्या स्वरूपात घेऊन सांगतोय. मग 1 2 3 5 8 8x बरोबर किती 200. तर x बरोबर किती 200 भागिले 8 म्हणजे x बरोबर किती 25 25 8 200. आता काय करायचंय आपल्याला? त्यांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आपल्याला काय करायचा आहे माझ्याजवळ एकूण किती नाणी आहेत ती शोधायची. तू सांगा बरं किती नाणी असतील बोल. समान नाणी विचारलीत ना एकूण नाणी विचारली त्यांनी. थोडीच 1 रुपयाची किती 2 रुपयाची किती 5 रुपयाची किती असं विचारले. मग 1 रुपयाचं नाणं जर म्हटलं तर किती झालं 25. 2 रुपयाचं नाणं म्हटलं तर किती झालं 25 दुने 50 50 अधिक 25 75. हे 5 रुपयाचं म्हणलं तर किती झालं 25 5 किती 125. कळतंय का चुकतंय? आपल्याला म्हणणं काय त्यांचं एकूण नाणी किती येतं. नाणी आपण किती म्हटले तर x एक नाण्याची किंमत झाली. आता आपल्याला एकूण नाणी म्हणजे किती झाली. किती नाण्याचे प्रकार दिले त्यांनी 1 2 आणि 3 म्हणजे 5 रुपयाचं नाणं. आणि आपलं टार्गेट काय आता 3 प्रकारची नाणी. मग यांची बेरीज करावी लागणार. बघा अगोदर 3 प्रकारची नाणी. मग 1 प्रकारची 25 2 प्रकारची 25 आणि 5 प्रकारची 25 आणि एकूण नाणी किती झाली बाबा 25 त्रिक 75. किती नाणी झाली 25 त्रिक 75. म्हणजे याचं उत्तर जे आहे हे किती भेटलं 75 भेटलं. आता पुढे जाऊया 11वा प्रश्न आहे.
3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील? रस्ता आहे, रस्ता गृहीत धरू बघा. रस्ता असा आहे, हा असा रस्ता आहे आणि किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर. काय म्हटले त्यांनी? 3 किलोमीटर. बर, आता हा 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, दुतर्फाचा अर्थ कळतो ना, दोन्ही बाजूला. मग 3 किलोमीटर म्हणजे किती मीटर अंतर झालं सांगा? 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर अंतर झालं, बरोबर. आता यांनी काय केलंय? 10 मीटर अंतरावरती एक झाड लावलंय. किती मीटर अंतरावरती? 10 मीटर. म्हणजे इथं एक झाड लावलं तर इथं 10 मीटर वरती, इथं 10 मीटर म्हणजे दोन झाडांमधलं अंतर किती आहे? 10 मीटर. तसंच खालच्या बाजूला पण लावलेले आहेत 10 मीटर. म्हणजे इकडचे आणि इकडचे दोन्ही बाजूला म्हणजे किलोमीटर वाढणार आहे का नाही? झाडांची संख्या वाढेल का नाही? म्हणजे हे जरी 3 किलोमीटर असलं तरी एक बाजू 3 किलोमीटरची झाली, खालची बाजू पण किती किलोमीटर झाली? 3 किलोमीटरची झाली. याचा अर्थ काय झाला? किलोमीटर वाढलं ना, अंतर वाढलं ना. मग आता हे झालं. मग इथून इथपर्यंत किती झाडं बसतील ते आपल्याला काढायचंय. एका बाजूला झाडं किती असतील सांगा आता? एका बाजूला बघा 3000 मीटर भागिले किती? 10 म्हणजे एका बाजूला किती झाडं झाली? 300, बरोबर. तिथून सुरुवात केली. आता हे पकडलं तर 2 झाडं वाढली, बरोबर. मग हिकडचे झाले किती? 300 आणि हा एक 301. तसे खालचे किती? 300 आणि हे कडाचं एक 300 म्हणजे किती झाडं व्हायला पाहिजे? 600. आता हे झालं एका बाजूला 300. आता मी काय करतोय? एका बाजूला 300, दुसरी बाजूला 300, दोघांची बेरीज केली किती आली? 600. पर्याय 600 पण असणार, 301 पण असणार आणि 602 पण असणार आणि 600 पण असणार. आपल्याला असं वाटतं पण त्या पर्याय सारखाच दिसतोय. आता इथं काय झालं? एकूण 600. फक्त इथून इथपर्यंतच पकडली, पण इथं एक लावलेलं झाड आणि इथं एक लावलेलं झाड ते पकडले का आपण? ते पकडायचं असतं. म्हणजे इथलं एक झाड आणि इथलं एक झाड, अशी किती झाडं झाली? 2 प्लस 2 म्हणजे एकूण झाडं किती झाली आता? 602. त्याचं काय झालं? कळलं. आणि पर्यायात आपलं पहिलं आलं, तुम्हाला सवय असते बघा, डायरेक्ट 3000ला 10 भागलं म्हणजे 300 आलं. एका बाजूला 300 दुसऱ्या बाजूला 300, 300 अधिक 300 किती आले? 600. आणि पर्याय पहिला 600 असतो. तुम्हाला चुकवण्यासाठी काय करतात? ते असे संदिग्ध पर्याय काय केले जातात? दिले जातात. 12वा प्रश्न आहे. 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? असा छोटासा आणि सोपा प्रश्न आहे. अगोदर आपण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 216 मीटर म्हणजे 216 गुणिले 100 किती आलं? 21,600 सेंटीमीटर. बर, किती अंतरावर कापाय सांगितले त्यांनी? 5. समान अंतरावर का किती? 5. आता एकूण काप किती होतील रे? एकूण काप किती झाले? 5 अधिक 1 6 झाले. एकूण काप म्हणजे एकूण तुकडे. आता पुढचं म्हणणं काय त्यांचं? प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे हे काढायची आपल्याला. काय? प्रत्येक तुकड्याची लांबी. मग प्रत्येक तुकडा बरोबर टोटल किती झालं होतं? 21,600 भागिले किती येतं तुकडे? 6. आता 6 याला काय करा? भागा. 6 त्रिक 18 किती राहिले? 2 राहिले. 3 6 6 36 वरून 2 शून्य म्हणजे 3,600 सेंटीमीटर प्रत्येक तुकड्याची लांबी.
3600 सेंटीमीटर लांबीचा होईल. हे त्याचं उत्तर. 13वा प्रश्न आहे 5.3 त्याला वाचताना काय 5.3 असं वाचलं जातं आणि याचं लिटरचं रूपांतर डेसिलिटर मध्ये करायचंय. कशामध्ये करायचंय? डेसिलिटर मध्ये करायचं आहे. अगोदर बघा 5.3 बरोबर याला कोणता अपूर्णांक म्हणायचंय? मिश्र अपूर्णांकात रूपांतर करा. मग आता 5 × 4 + 3 छेद किती 4 5 चौक 20 + 3 छेद 4 23/4 हा झाला अपूर्णांक. आता 23 ला 4 न भागूया की याला भागूया. किती आले 4 पंचे 20. किती राहिले 0.03 दशांश चिन्ह इकडं आलं 30 झालं 4 × 7 = 28. किती राहिले 2 शून्य गेला 4 पंचे 20. 5.75 हे काय झालं रे लिटर. डेसिलिटर मध्ये काढायचंय. आता डेसिलिटर मध्ये काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आपल्याला 1 लिटर म्हणजे 10 डेसिलिटर. काय 1 लिटर म्हणजे 10 डेसिलिटर. तर 5.75 लिटर बरोबर 5.75 गुणिले 10. मग काय होईल उत्तर पहा. 5.75 ला 10 ने गुणलं उत्तर किती आलं 57.5. किती आलं 57.5 एवढं. आता इथं एकक काय आहे? तुम्ही म्हणता इकडे मागे शून्य दिल्यावर चालतो का? चालतो. 57.5 म्हणा 57.50 म्हणा पण इथं 57.5 डेसिलिटर हे त्याचं काय झालं उत्तर. हे याचं काय झालं उत्तर. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.